योग निद्रेसाठी तयार व्हायचंय, पाठीवर झोपायचंय. पायामध्ये अंतर, हात थोडेसे लांब शरीरापासनं, हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोट अलगद दुमडलेली. पाठ, मान, डोकं एका रेषेत ठेवायचे, म्हणजे पाठीला सपोर्ट मिळतो. डोळे अलगद मिटून घ्यायचे, मन शांत करायचे. ज्या काही हालचाली तुम्हाला करायच्या त्या आत्ताच व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या स्वतःला. पुढचे 30-40 मिनिटं आपण हलायचं नाहीये, योग निद्रा करायची. तासाभरासाठी का होईना सगळ्या आपल्या विवंचना विसरून जायच्या आहेत. योग निद्रेवरती लक्ष द्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचंय. श्वासाबरोबर सगळ्या आपल्या विवंचना, हेवे दावे सगळं बाहेर टाकून द्यायचं, सोडून द्यायचं. आजूबाजूच्या आवाजांकडे आता लक्ष द्यायचंय. मन शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. जवळचे आवाज, लांबचे आवाज, सूक्ष्म आवाज, मोठे आवाज, पलीकडच्या खोलीतले, त्याच्याही पलीकडच्या घरातले आणि आता घराच्या बाहेरचे, लांबवरचे. किती लांबवरच आपल्याला ऐकू येतंय बघा. मन शांत झालंय, त्यामुळे सूक्ष्म आवाज सुद्धा ऐकू यायला लागले. या खोलीत, ज्या खोलीत आपण योग निद्रा करतोय त्या खोलीत परत यायचंय. लक्ष आता स्वतःच्या जमिनीकडे द्यायचंय, ज्या जमिनीवर आपण झोपलेलो आहोत. जी जागा आपण त्या जमिनीवर घेतलेली आहे ती जागा श्वासाकडे लक्ष द्यायचे. श्वासाची जाणीव करून घ्यायची. मनामध्ये स्वतःला सांगायचंय, मी योग निद्रा करणार आहे. या योग निद्रेमध्ये मी जाणीवपूर्वक जागा राहून योग निद्रा करणार आहे. स्वतःसाठी एक संकल्प करायचा, जे आपल्याला हवं आहे, साध्य करायचंय असा संकल्प करायचा.
मग तो तब्येतीबद्दल असू दे किंवा तुम्हाला काही हवं असेल त्याबद्दल असू दे, प्रवास करायचा आहे कुठेतरी त्याच्याबद्दल असू दे, पण संकल्प करायचा आहे आणि तो योग निद्रेमध्ये केलेला संकल्प सिद्धीस नेण्यास आपण प्राप्त होतो. मी सुदृढ आहे, मी सुखी आहे, शरीराने मनाने शांत झाली आहे. आणि तुम्हाला जे काही साध्य करायचं असेल 3 वेळा ते स्वतःच्या मनामध्ये म्हणायचंय, सांगायचंय स्वतःला की मी हे करते आहे. आता आपण शरीराकडे लक्ष द्यायचे. स्वतःचा प्राण शरीरातनं फिरवायचा, रोटेट करायचा, रोटेशन ऑफ कॉन्शियसनेस. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचे. उजव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, मधलं बोट, अनामिका, करंगळी, तळहात, मळहात, मनगट, मनगटाच्या वरचा हात, कोपर, त्याच्या वरचा हात, खांदा, उजवी काख, शरीराची उजवी बाजू, उजवी कंबर, उजवं नितंब, उजवी मांडी, उजवा गुडघा, उजवी पोटरी, उजव्या पायाची टाच, तळपाय, वरचा पाय, उजव्या पायाचा अंगठा, मधलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट आणि 5वं बोट. डाव्या हाताकडे लक्ष द्यायचंय. डाव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, मधलं बोट, अनामिका, करंगळी, तळहात, मळहात, मनगट, मनगटाच्या वरचा हात, कोपर, कोपराच्या वरचा हात, खांदा, डावी काख, शरीराची डावी बाजू, डावी कंबर, डावं नितंब, डावी मांडी, डावा गुडघा, डावी पोटरी, डावा घोटा, डाव्या पायाची टाच, तळपाय, वरचा पाय, डाव्या पायाचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, 5वं. शरीराच्या पुढच्या बाजूला आपण लक्ष द्यायचे. टाळूकडे लक्ष द्यायचे. कपाळ, उजवी भुवई, डावी भुवई, भुवयांचा मध्य, उजवी पापणी, डावी पापणी, उजवा डोळा, डावा डोळा,
उजवा कान, डावा कान, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, उजवा गाल, डावा गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, हनवटी, जबडा, गळा, उजव्या बाजूचा खांदा, डाव्या बाजूचा खांदा, दोन्ही खांद्यांचा मध्य गळ्याच्या खाली, उजवी छाती, डावी छाती, छातीचा मध्य, नाभी, वरचं पोट, ओटीपोट, उजवी मांडी, डावी मांडी, उजवा गुडघा, डावा गुडघा, उजवी पोटरी, डावी पोटरी, उजवा घोटा, डावा घोटा, उजव्या पायाची बोट, डाव्या पायाची बोट. पाठीमागनं आपण आपलं लक्ष फिरवणार आहोत. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. उजवा तळपाय, डावा तळपाय, उजवी टाच, डावी टाच, उजवी पोटरी, डावी पोटरी, गुडघ्याची उजव्या मागची बाजू, डाव्या गुडघ्याची मागची बाजू, मांडीची मागची बाजू उजव्या, डाव्या मांडीची मागची बाजू, उजवं नितंब, डावं नितंब, संपूर्ण पाठीचा कणा, उजवा शोल्डर ब्लेड, डावं शोल्डर ब्लेड, मान, डोक्याची पाठीमागची बाजू, टाळू. आता आपण संपूर्ण अवयव घेणार आहोत. उजवा पाय, डावा पाय, दोन्ही पाय एकत्र, उजवा हात, डावा हात, दोन्ही हात एकत्र, संपूर्ण डोकं एकत्र, संपूर्ण पाठ एकत्र, संपूर्ण पुढची बाजू शरीराची, संपूर्ण मागची बाजू शरीराची, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर. शरीराची त्वचेची जाणीव करून घ्यायची. ज्या जमिनीवर आपण झोपलेलो आहोत आणि आपलं शरीर टेकलेलं आहे त्या जागेवरती त्याची जाणीव करून घ्यायची. ती जागा, शरीराचे ते भाग, पाठीचे, पायांचे, हाताचे, त्याच्यावर लक्ष द्यायचे. हे अवयव जे जोडलेले आहेत जमिनीशी त्याची जाणीव करून घ्यायची, फील करायचे, आत्मसात करायचे. तळपाय, तळपायावरची त्वचा,
त्वचा, टाचेपासून ते आपल्या बोटांपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यायचे. तळहात, मनगटापासून ते बोटांच्या टोकापर्यंतची त्वचा जाणून घ्या, फील करा. हातावरच्या रेषा आपल्या फील करायच्या. चेहऱ्याची त्वचा जाणून घ्यायची. अवेअरनेस निर्माण करायचा आहे स्किनचा. कपाळ, गाल, ओठ, ओठांमधली जागा, पापण्यांमधली जागा याची जाणीव करून घ्यायची आपल्याला. श्वासाकडे लक्ष द्यायचंय आता. श्वास आपला शांत झालेला आहे, स्थिर झालेला आहे. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचंय. श्वास कसा वाहतोय आपला. श्वास घेताना नाभी वर जाते, श्वास सोडताना नाभी खाली येते. श्वास घेताना नाभीपासून गळ्यापर्यंत श्वास येतोय. श्वास सोडताना गळ्यापासून नाभीपर्यंत सोडला जातो श्वास. नाकपुड्यांकडे लक्ष द्यायचंय. कसा श्वास वाहतोय आपल्या नाकपुड्यांमधनं त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचंय. दोन्ही नाकपुड्यातनं आत जाऊन श्वास भुवयांच्या मध्यभागी मिळतोय. एक ट्रायंगल, त्रिकोण निर्माण होतोय. त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक नाकपुडीतनं जाणारा श्वास हा वेगळा आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता आपण मेंटली नाडी शोधन करणार आहोत. अनुलोम विलोम करणार आहोत. योग निद्रेमध्ये डाव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचाय आणि 11 म्हणायचे. उजव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचाय 11. उजव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचाय 10. डाव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचाय 10. डाव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचाय 9. उजव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचाय 9. उजव्या नाकपुडीतनं श्वास घ्यायचाय 8. डाव्या नाकपुडीतनं श्वास सोडायचाय 8. अशी आवर्तनं 1 पर्यंत येईपर्यंत पाठीमागे बॅकवर्ड काउंटिंग करत करत मोजत यायचंय. श्वासाबरोबर अनुलोम विलोम करायचे. जर चूक झाली तर पुन्हा 11 पासून सुरुवात करायची आहे मोजायला. मी थांबणार आहे थोडा वेळ. आवर्तनं चालू ठेवायची. मोजणं चालू ठेवायचंय. झोप येऊ द्यायची नाहीये. जागं राहायचंय. 1 पर्यंत येईपर्यंत
श्वासाचं मोजणं थांबवायचंय आणि भुवयांच्या मध्यभागी पापण्यांच्या आतमध्ये चिदाकाशकडे लक्ष द्यायचंय. हे आपलं मनाचं स्क्रीन आहे. इथे आपल्याला मनातल्या गोष्टी सबकॉन्शियस मध्ये असलेल्या आपल्याला दिसायला लागतात. इथे आपल्याला पॅटर्न्स दिसू शकतात किंवा अक्षर दिसू शकतात किंवा काही आकृत्या दिसू शकतात. फक्त बघायचे काय दिसतंय आपल्याला. पापण्यांच्या आतमध्ये, बुबुळांच्या समोर, चिदाकाश मध्ये लक्ष द्यायचे. भुवयांच्या मध्यभागी लक्ष द्यायचे. असा विचार करायचा आहे की तुम्ही भुवयांच्या मध्यभागी व्हिज्युअलाइज करायचे की तुम्ही मेडिटेशन मध्ये बसलेला आहात, ध्यान करता आहात आणि ध्यान करताना तुम्ही ओमचा उच्चार करताय. सतत ओंकार म्हणताय असा विचार करायचा आहे. ध्यानामध्ये तुमचा ओंकार चालू झालेला आहे. ध्यानस्थ स्थितीमध्ये भुवयांच्या मध्यभागी, पापण्यांच्या आत, बुबुळांच्या समोर स्वतःला ओंकार म्हणताना त्या पडद्यावर बघायचे. ओंकाराची आकृती काढायची मनामध्ये. गोलाकार आकृत्या सतत काढत राहायचंय ओंकाराची. मंत्र चॅन्टिंग, मेडिटेशन मध्ये तुम्ही बसलेला आहात असा विचार करायचा आणि ओंकाराची आकृती डोळ्यासमोर निर्माण झालेली आहे, सतत निर्माण होत आहे. लहान ओंकार हळूहळू मोठा होतोय, आकृती हळूहळू मोठी होतीये. ओंकाराची खूप मोठी झालेली आहे, आकाशा एवढी मोठी झालेली आहे आणि आता तुम्ही त्या ओंकारामध्ये सामावून गेलेला आहात. ध्यान करता करता स्वतः ओंकार झालेला आहात. त्या निस्तब्ध निराकार आकाशामध्ये विलीन झालेला आहात. ओंकाराचा उच्चार ध्यानामध्ये, मनामध्ये चालू ठेवायचा आहे. ओंकाराची आकृती मनामध्ये सामावून घ्यायची. चिदाकाश मध्ये मनाच्या गाभाऱ्यात आता पुन्हा एकदा भुवयांच्या मध्यभागी स्वतःला आणायचंय. बघा तुम्हाला काय दिसतंय तिथे. फक्त बघ्याची भूमिका करायची, निभवायची. कदाचित काही व्यक्ती, आकृत्या पुन्हा एकदा समोर डोळ्याच्या येतील. क्षणभर त्या आकृत्यांकडे नीट बघायचे. प्राणी असू शकतात, व्यक्ती असू
नेचर असू शकतं, सृष्टीचा एखादा भाग, समुद्र, पाऊस, धो 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 ढग किंवा निळं शुभ्र आकाश, पक्षी, समुद्र किनारा, डोंगर, दऱ्या, डोंगरावरचा पांढरा शुभ्र बर्फ, झाडं, भरपूर झाडं, फुलं, फुलांनी भरलेलं झाड, पानांनी भरलेली झाडं, रस्ता, काही दिसू शकतं. आता हे सगळे जे काय तुम्हाला दिसतंय ते सोडून द्यायचे, बाहेर टाकून द्यायचे, स्वच्छ करायचे आपलं स्क्रीन, मनाचं चिदाकाश सगळं बाहेर काढून टाकायचंय. जे काय दिसत होतं ते सोडून द्या, मोकळं करा, त्याला लेट गो करा, बाहेर टाकून द्यायचंय आणि पांढरं शुभ्र स्क्रीन करून टाकायचंय आपलं. मनाचा पडदा स्वच्छ करायचाय, लेट गो करायचंय. जे काही दिसत होतं त्याला सोडून द्यायचंय. पुन्हा एकदा स्वतःच्या संकल्पाकडे यायचंय. आता तो संकल्प सिद्ध होतोय असं बघायचंय की आपला संकल्प सिद्ध झालेला आहे. योग निद्रेच्या सुरुवातीला जो संकल्प केला होता तो संकल्प सिद्धीस नेलेला आहे आपण, असा आपल्या मनामध्ये बघायचे, चिदाकाश मध्ये बघायचे, वयांच्या मध्यभागी, पापण्यांच्या आत, गोकुळांच्या समोर. पुन्हा एकदा संकल्प मनामध्ये दृढ करायचा आहे आणि श्वासाकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायचे. ज्या जमिनीवरती, ज्या खोलीमध्ये आपण झोपलेलो आहोत त्याची जाणीव करून घ्यायची. जे जे भाग आपले खाली टेकलेले आहेत त्याची जाणीव करून घ्यायची. श्वासाची जाणीव करून घ्यायची. आजूबाजूचे आवाज पुन्हा एकदा ऐकायचे. कम बॅक, परत या बॉडी कॉन्शियसनेस मध्ये, शरीरामध्ये. पाय हलवायचे सावकाश, हात हलवायचे, मान हलवायचे डावीकडून उजवीकडे. उजव्या कुशीवर वळायचंय आणि थांबायचंय. लगेच उठायचं नाहीये, थांबा. उजवा हात उजव्या कानाखाली उशीसारखा ठेवायचाय. सावकाश उठून बसायचे, मांडी घालायची. ताठ बसायचे, खांदे रोल करा, छातीवर उचलून घ्या, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे मिटलेले. एक ओंकार म्हणणार होतो. संपूर्ण श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात जोडायचे, मान खाली घ्यायचे. स्वतः मधल्या ईश्वराला नमस्कार
नमस्कार करायचा आहे, इतरांच्या ईश्वराला वंदन